नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा, नुकताच TET 2025चा रिझल्ट लागलेला आहे. आता CTET 2026साठी आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. PYQ ॲनालिसिसची खूप छान आणि भरभरून प्रतिसाद तुमचा मिळत आहे. असाच सपोर्ट राहू दे. बघा, खूप वेगळ्या विषयावर आता व्हिडिओ घेऊन आलेले आहे. TET आणि CTET या दोन्हीचं वास्तव बघा. TET आणि CTET. तर TET म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाची जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याला TET म्हटलं जातं किंवा TET असं म्हटलं जातं. आणि CTET म्हणजे काय आहे बघा, तर CTET केंद्रीय पातळीवर जी केंद्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी एक्झाम घेतली जाते त्याला CTET म्हटलं जातं. आता TETचा बघा नुकताच रिझल्ट लागला. जवळजवळ 2 आकड्यामध्ये सुद्धा रिझल्ट लागलेला नाही. सर्व रिझल्ट काय, किती मुलं बसली, किती मुलं पास झाली, त्याची टक्केवारी काय, या सर्व गोष्टी तर आपण पाहणार आहोत. पण TET आणि CTET बसणाऱ्यांचं यामध्ये बघा, TET आणि CTET परीक्षेला बसणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. पण त्या तुलनेमध्ये मुलं पास होतात का? नाही. रेशो खूप जास्त कमी आहे बघा. तर एक्झॅक्ट आकडेवारी जी आपण आता इथं पाहणार आहोत त्याच्यानुसार बघा, आता CTET एक्झामचा जर विचार केला तर 8 फेब्रुवारी 2026ला आपली एक्झाम येऊ घातलेली आहे. जवळजवळ बघा फक्त 15 दिवस काय राहिलेले आहेत, 15 दिवस राहिलेले आहेत एक्झामला. तुम्हाला हा डेटा पाहिल्यानंतर क्लिअर होईल बघा, तुमचा अभ्यास कोणत्या दिशेनं असायला पाहिजे, कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, त्याच्या काही स्मार्ट टिप्स असतील त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि उरलेल्या 15 दिवसामध्ये आता एक्झॅक्ट करायचं तरी काय हे पण मी इथं शेअर करणार आहे. बघा, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनल लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून एखादं नवीन नोटिफिकेशन पडलं व्हिडिओचं तर ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखीन एक, टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन नसाल तर टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून काय करायचं आहे, फक्त लिंकवर क्लिक करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन व्हाल. तिथं जॉईन बटनावर क्लिक करा ग्रुप दाखवल्यानंतर. तर बघा, तिथे NCERTच्या सर्व PDF आहेत. त्याच्यानंतर पुन्हा जे क्वेश्चन पेपर आहेत ते पुन्हा मॉक टेस्टच्या स्वरूपात तुम्ही मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं सोडवू शकता त्यासाठी एक ॲपची लिंक दिलेली आहे. त्या ॲपवर जा तुम्ही आणि डेली बघा, आता राहिलेल्या 15 दिवसामध्ये 150 प्रश्नाचा एक तरी पेपर सोडवा, जेणेकरून बघा 150 प्रश्नामधून ज्यावेळी तुम्ही ते प्रश्न मॉक टेस्टच्या स्वरूपात सोडवू शकता. 1 ते 150 पर्यंत तुम्ही प्रश्न सोडवून पण रिझल्ट चेक करू शकता, किंवा एक प्रश्न सोडवायचा, लगेच उत्तर चेक करायचं, बरोबर आहे की नाही कन्फर्म करायचं, पुन्हा दुसरा सोडवायचा. अशा पद्धतीनं पण तुम्ही तिथं सोडवू शकता. ॲप अगदी विनामूल्य आहे, कोणत्याही प्रकारची फी त्याला नाही. त्यामुळे त्या ॲप तुम्ही नक्की यूज करा. मी स्वतः यूज केलं होतं. अगदी बघा 1 महिन्याच्या अभ्यासाने मी सुद्धा CTET एक्झाम क्लिअर केलेली आहे आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये 90+ मार्क्सने क्लिअर केलेले आहे. तर बघा, माझा सांगण्याचा मोटिव्ह हाच आहे. ज्यावेळी TETचा रिझल्ट पाहिला त्यावेळी खूप कमी प्रमाणामध्ये रिझल्ट लागलेला आहे. 4.5 लाखाच्या दरम्यान मुलं बसलेली आहेत बघा, आणि 10% सुद्धा निकाल लागलेला नाही. शोकांतिका आहे ही. महाराष्ट्रामध्ये इतके सारे मोठे मोठे क्लासेस आहेत, TETसाठी आहेत, CTETसाठी आहेत. आता CTETचं तर तुम्हाला आकडेवारी दाखवली तर अक्षरशः आश्चर्य वाटेल बघा. 25 लाख आता ह्या 2026साठी बघा 25 लाखापर्यंत अर्ज आलेले आहेत, 25-26 लाखापर्यंत. पण पास किती होणार आहेत? 3 लाख तरी पास होतात का नाही याची पण गॅरंटी नाही बघा. TETसाठी CTETसाठी केंद्रात तर किती मोठे मोठे क्लासेस आहेत. आता महाराष्ट्रामध्ये पण बघा खूप क्लासेसवाल्यांनी जाहिरात केला होता, खूप जणांनी क्लासेस घेतले होते. आणि ह्याच्यामध्ये बघा टेस्ट सिरीज अवेलेबल होता, कंटेंट अवेलेबल होता, तुम्हाला क्लासेसशिवाय पण रेडीमेड पुस्तकं आहेत, आणि पुन्हा रेडीमेड नोट्स अवेलेबल आहेत. आणि आपण हे जे सर्व चक्रव्यूह आहे हे TET CTETचं, याच्यामध्ये एक्झॅक्ट आपण काय कशाचा वापर केला पाहिजे, आपण वाचायचं काय, किंवा पास होण्यासाठी स्मार्ट पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे. आणि मुळात शिक्षक आहेत, जे जॉईन कार्यरत शिक्षक आहेत बघा, हाऊसवाईफ आहेत, अशांनी आधीच वेळ नसतो, त्यामध्ये वेळात वेळ काढून ते टाईम मॅनेजमेंट करायचं काय, आणि त्या टाईममध्ये एक्झॅक्ट वाचायचं काय हेच न कळाल्यामुळं रिझल्ट खूप कमी प्रमाणामध्ये लागतो बघा. बघा, आता इथं आकडेवारी घेऊन आलेले आहे. तर इथं बघा, जानेवारी 2024 रिसेंटचे 1-2 वर्षाची आकडेवारी सांगते CTETची. जानेवारी 2024मध्ये जवळजवळ बघा 26,93,526 मुलं CTET एक्झामसाठी बसली होती. त्याच्यानंतर जुलै 2024मध्ये बघा 25,30,065 मुलं ही जुलै 2024ची CTET एक्झाम दिली होती. आता आपण रिसेंट डिसेंबरचा डाटा पाहूया फक्त, आणि डिसेंबरच्याच रिझल्टबद्दल आपण चर्चा करूया. कारण बघा 2025मध्ये कोणत्याही प्रकारची CTET एक्झाम झाली नव्हती, 2024मध्ये लास्ट झाली होती. आणि 2024 नंतर आता जी येऊ घातलेली आहे बघा 8 फेब्रुवारी 2026ची,
फक्त तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल अवेअरनेस असावा म्हणून ही सर्व आकडेवारी आणि जे वास्तव आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, डिसेंबर 2024च्या एक्झाममध्ये 20,49,081 इतकी मुलं बसली होती आणि याच्यामध्ये 2,78,277 एवढीच मुलं क्वालिफाय होऊ शकलेलीत. फक्त ही CTET एक्झाम, आणि ते पण पेपर 1 आणि पेपर 2ची मिळून संख्या जी आहे ती आहे 2,78,277. बघा, 20 लाख प्लस मुलं बसतात आणि त्याच्यात 10 पट कमी मुलं फक्त क्वालिफाय होतात. इतकं म्हणजे बघा, आता ह्याच्यामध्ये पेपर 1साठी बघा 1,38,389 आणि पेपर 2साठी 1,39,888. हे पेपर 1साठी आहेत आणि ही पेपर 2चे आहेत विद्यार्थी, आणि ह्या दोन्हींची मिळून पास होणाऱ्यांची संख्या किती आहे? 2,78,277. याचा रिझल्ट बघा, इथं आकडेवारी दिलेली आहे 14 आणि 15. बघा, आधी जी CTETची एक्झाम होती ती एकाच दिवशी कंडक्ट केली जायची, पण मुलांची संख्या जास्त असल्यामुळं काय झालेलं आहे, पेपर 1 एकाच दिवशी झालेला आहे आणि पेपर 2 बघा 2 शिफ्टमध्ये घेण्यात आलेला आहे, 14 आणि 15मध्ये. त्यामुळे बघा, ह्या पेपर 1 आणि 2मध्ये बघा 14 आणि 15 तारखेला जो पेपर झाला CTETचा, त्याच्यामध्ये पेपर 1 हा 1 ते 5वीसाठी घेतला जातो, पेपर 2 हा 6वी ते 8वीसाठी घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये पेपर 1मध्ये बघा 6,88,197 मुलं काय झालेले आहेत, पेपर 1साठी बसलेली होती. 5,72,489 मुले पेपर 2साठी बसली होती आणि या 6 लाखपैकी बघा 1,38,389 इतकी मुलं पेपर 1साठी क्वालिफाय झालेले आहेत आणि या 5,72,489 पैकी फक्त 1,39,888 मुलं काय झालेले आहेत, पेपर 2साठी क्वालिफाय झालेले आहेत. आता बघा, नोंदणी किती जणांनी केली होती बघा पेपर 2ला, तर 13,62,884. पण क्वालिफाय किती झालेली, म्हणजे कागदपत्र असेल इतर गोष्टीने बघा, काही जणांचे अर्ज पण रिजेक्ट होतात किंवा जे क्वालिफाय होतात एक्झॅक्ट पैसे वगैरे भरतात, तर अशांची संख्या किती होती बघा, 11,76,087. फक्त आपण पेपर 2साठी पाहत आहे. आणि याच्यामध्ये बघा, जो निकाल लागलेला आहे त्याची टक्केवारी बघा, पेपर 1साठी 24.17%. CTETचा पाहतोय हा आपण, CTET निकाल 2024चा डिसेंबरला जी 2024ची CTET एक्झाम झालेली होती बघा, त्या CTET एक्झाममध्ये पेपर 1ची टक्केवारी किती होती, 24.17% आणि पेपर 2ची टक्केवारी होती 12.31%. आणि पेपर 2ला बघा मार्क कमी येण्याचं सगळ्यात मोठं रिझन पेपर 2साठी सांगत आहे आपण. पेपर 2साठी बघा मार्क कमी येण्यासाठी SST. आता बघा, मी पर्टिक्युलर SSTसाठी जास्त काम करत आहे माझ्या चॅनेलवर. तर बघा, विज्ञान आणि गणित हा पण जसा भाग आहे पेपर 2चा, तसा SST सोशल सायन्स हा पण भाग आहे. तर बघा, याच्यावर 60 प्रश्न विचारले जातात आणि 60 पैकी 40 प्रश्न तुम्हाला NCERTवर विचारले जातात, 6वी ते 8वीचा सिलेबस, आणि 20 प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्राशी संबंधित विचारले जातात पेपर क्रमांक 2साठी. त्यामुळे बघा, या पूर्ण सिलेबसवर तुमची कमांड असणे खूप गरजेचं आहे. 150 पैकी तुम्हाला 60 प्रश्न SSTवर विचारलेले जात आहेत. त्यामुळे बघा, या 60 पैकी जर तुम्ही 45 प्लस घेतले आणि लँग्वेजला 45 प्लस घेतले, तर बघा तुमचे इथंच 90 मार्क झालेले आहेत. शेड्यूल कास्टमध्ये तर बघा 82 इतके मार्क्स लागतात आणि ओपनवाल्यांचं क्रायटेरिया किती आहे, 90. पण इतके सुद्धा मार्क मुलांना पडत नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे. इतके मोठे मोठे क्लासेस आहेत बघा, केंद्र पातळीवर एवढे मोठे क्लासेस आहेत. त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचे तर काय बोलायलाच नको, ज्यांनी TETचा अनुभव दिलेला आहे किंवा ज्यांनी TET एक्झाम दिलेला आहे त्या सर्वांना अनुभव असेल बघा. इतके मोठे मोठे क्लासेस आणि इतक्या मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या होत्या प्रत्येक क्लासेसवाल्यांनी. 3-3, 4-4 हजारचे, 2-2 हजारचे, 1,500 हजारचे क्लासेस होते. अगदी 400-500 पासून पण होते, 5-10 हजारपर्यंत क्लासेस होते आणि पेपर 1-2 मिळून 5-7 हजार इतकी मोठी फी होती बघा. काय 10% सुद्धा रिझल्ट लागलेला नाही. टेस्ट सिरीज अवेलेबल होता, मोठे मोठे क्लासेस अवेलेबल होते, त्याचबरोबर रेडीमेड मटेरियल बाजारामध्ये अवेलेबल आहे, रेडीमेड बुक्स आहेत, रेडीमेड नोट्स आहेत. पण का, कुठं कुठं चुकत आहे, या सर्व गोष्टींवर विचार करणे गरजेचं आहे बघा. हा आहे TETचा रिझल्ट. तुलनात्मकदृष्ट्या हाच जो डाटा आहे तो इकडं कन्वर्ट केलेला आहे बघा. परीक्षा गट इथं बघा, आता फक्त TETसाठी आपण बघतोय, CTET आपण बघितलं. आता TET बघा, पेपर 1मध्ये हा पेपर 1 जसं ॲज कम्पेअर केंद्रात घेतलं जातं CTET, तसंच बघा इथं पण पेपर 1 1ली ते 5वीसाठी घेतला जातो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर बघा, पेपर 2 हा गणित आणि विज्ञान आणि 6वी ते 8वी गणित, विज्ञान किंवा समाजशास्त्र याच्यावर आधारित असतो पेपर 2. आणि याच्यामध्ये बघा पेपर 2साठी काय, पेपर 2 क्वालिफाय होणारी
जे 6वी ते 8वीच्या वर्गावर रुजू होऊ शकतात आणि पेपर 1 क्वालिफाय होणारे 1 ते 5वीच्या वर्गावर रुजू होऊ शकतात बघा. आता ही एक क्वालिफाईंग एक्झाम आहे, TET किंवा CTET. याची ही झाली की आपण शिक्षक होणार असं आहे का, तर अजिबात नाही बघा. तर ही एक फक्त पात्रता परीक्षा आहे जी की शिक्षक होण्यासाठी टेट एक्झाम असते. तर त्या टेट एक्झामसाठी क्वालिफाय होण्यासाठी फक्त ही एक पात्रता परीक्षा आहे. जसं बघा MPSCमध्ये प्री असेल, मेन्स असेल, तसं ही आपली प्री म्हटली तरी चालेल. आणि बघा CTET जर आपण क्वालिफाय झालो तर विविध राज्याच्या ज्या एक्झाम असतात शिक्षक भरतीच्या त्याच्यासाठी आपण क्वालिफाय होत असतो. त्याचबरोबर CTET आणि TET सर्व राज्यामध्ये चालते. त्याच्याबरोबर केंद्र पातळीवर जी शिक्षक भरती केली जाते बघा, त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयाचे शिक्षक असतील, KVSचे म्हणजे केंद्रीय शिक्षक असतील, तर त्या सर्वांसाठी तुम्हाला CTET उत्तीर्ण होणे ही एक पात्रता आहे बघा. तर फक्त राज्यापुरता विचार केला तर आपल्याला TET गरजेचे असते. आता फक्त TETचा निकाल पाहू बघा. पेपर 1 मध्ये 1,52,605 मुलं बसली होती आणि त्याच्यापैकी किती पात्र झाले सांगा, 4,709. बसलीत किती, 1,52,605 आणि पात्र किती झालीत, 4,04,709. आणि निकाल लागला किती बघा, निकालाची टक्केवारी 3.8%. 3.8%. पेपर क्रमांक 2 ह्या 1च्या तुलनेने पेपर 2ची जरा स्थिती बरी आहे बघा. तर इथं उमेदवार किती बसलेले बघा, 75,599. आता ह्या 75,599 विद्यार्थ्यांच्यापैकी पास किती झाले, 21,414. 21,414 हे आपण गणित विज्ञानाची आकडेवारी पाहतोय. पेपर 2 मध्ये ज्यांचा गणित विज्ञान होता त्यांची आकडेवारी बघा. गणित विज्ञान विषय घेऊन पेपर 2 देणारे विद्यार्थी 75,599, पास विद्यार्थी 21,414 आणि निकाल सर्वात जास्त यांचाच लागलेला आहे बघा. शक्यतो गणितमुळे लागला असावा, तर 28.33%. त्याच्यानंतर बघा समाजशास्त्र. समाजशास्त्र विषय घेऊन पेपर 2 क्रमांक देणारे बघा, तर 1,25,748 विद्यार्थी होते. 1,25,748 विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र हा घटक घेऊन पेपर क्रमांक 2 दिला आणि त्याच्यापैकी पास होणाऱ्यांची संख्या बघा 4,045. निकाल लागला किती, 3.22%. 3.22%. आणि एकूण जर उमेदवारांचा विचार केला सर्व पेपर 1 पेपर क्रमांक 2 या दोन्हीचा विचार करून बघा, तर 3,53,952 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 30,168 विद्यार्थी फक्त पास झालेले आहेत. आणि एकूण पेपर 1 आणि पेपर 2 एकत्रित निकाल जर पाहिला तर त्याची टक्केवारी आहे 8.53%. 8.53%. 10 बघा, 10% पण निकाल नाही किंवा 2 आकड्यामध्ये गणता येईल. आत्तापर्यंतचे जर TETचं सगळ्या ज्या वर्षी TET एक्झाम झालेली आहे बघा 2013 पासून प्रत्येक वेळी आकडेवारी काढली तर कुठंतरी 3%, 4%, आता थोडी जरी सुधारणा झालेली आहे पण 3%, 4%, 5% इतकाच निकाल लागतो बघा. विश्लेषण बघा, पेपर 2 मध्ये बघा 28.33% निकाल लागलेला आहे. सर्वात कमी निकाल पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2 मध्ये ज्यांनी समाजशास्त्र निवडलेलं आहे आणि पेपर 1चा सर्वात कमी निकाल लागलेला आहे बघा. पेपर 1चा 3% आणि एकत्रित निकाल किती लागलेला आहे, 8.53%. तर बघा ही झाली आपली आकडेवारी. आता या TET CTET बघा TETच्या तुलनेमध्ये थोडी सोपी असते, त्यामुळे CTETवर थोडंसं जर तुम्ही मेहनत घेतली, अंडरस्टँडिंग क्षमता किंवा तुमचं आकलन क्षमता थोडीशी वाढवली तर खूप चांगले मार्क्स तुम्हाला येऊ शकतात बघा. TETचा सिलेबस वाचता आहे, 12वीपर्यंतचे प्रश्न विचारले जातात. CTETला तुम्हाला फक्त NCERT 6वी ते 8वी इतकं जरी केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातात. आणि कन्सेप्ट पाठांतरापेक्षा CTETला बघा तिकडे NCERTचा भर कशावर असतो, तर NCERTचा भर हा तुम्हाला आकलनावर असतो. संकल्पना समजून घेणे आणि त्याचे ॲप्लिकेशन बेसिसवर जे क्वेश्चन असतात, ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय कराल, अशा पद्धतीनं कॉमन सेन्सनं जरी आपण काढले तरी ते प्रश्न बरोबर येतील अशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम केलेलं असतं. त्यामुळं TETच्या तुलनेमध्ये CTET खूप सोपे आहे बघा. तर आता अपयश येण्याची कारणे काय, संभाव्य कारणे खूप विचार केल्यानंतर बघा, एक तर अभ्यास कसा करायचा हेच विद्यार्थ्यांना मुळात माहीत नसतं, पहिलं कारण. 2, ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांची योग्य निवड न होणे. काही जण बघा नुसतंच यूट्यूब घ्यायचं, या क्लासचं काहीतरी नोटिफिकेशन पडलेलं आहे, हा विषय शिकवलेला आहे, तर चला हे बघा, उद्या दुसरंच बघा, उद्या परवा तिसरंच बघा, अशा पद्धतीनं बघा एक लिंक लागत नाही, कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही. आणि ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचं यामध्ये ताळमेळ न घालता आल्यामुळं सगळ्यात मोठं अपयश येतं. त्याच्यानंतर बघा PYQ ॲनालिसिस व संपूर्ण अभ्यासक्रम नीट न समजते मुलं खूप कंटाळा करतात. प्रश्नपत्रिका त्यांचं ॲनालिसिस करणं, अभ्यासक्रम समजून घेणं, या सर्व गोष्टीला रेडीमेड सगळं पाहिजे असतं. रेडीमेड कुणीतरी काय केलं आहे का, कुणी ॲनालिसिस केलेलं तेच पुस्तक आणायचं, तेच वाचायचं. त्याच्यानंतर म्हणजे आता आपण स्वतः केलं तर त्या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या समजतात, पण दुसऱ्यांना केलेलं आपण जर वाचलं तर ते तितका त्याचा इफेक्ट जाणवत नाही किंवा त्याचा जितका पाहिजे तेवढा परिणाम होत नाही. त्यामुळे कुणाचं तरी ॲनालिसिस हे करण्यापेक्षा
किंवा ते आपण पाठांतर करण्यापेक्षा स्वतः ॲनालिसिस करायचे. एक 10 प्रश्न घ्यायचे आणि TET असतील, CTET असतील, पुस्तकातून कुठनं आले, कुठल्या टॉपिकवर प्रश्न आले, थोडे जरी पॉईंट लिहून काढले बघा, 4 पुस्तकं चाळली तर आपल्याला खूप जास्त अभ्यास झाला आहे असं स्वतःला फील व्हायला लागतं बघा. त्यामुळे PYQ ॲनालिसिस ही सर्वात पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार काय करायचे आहे तर आपली जी रणनीती आहे ती आखायची असते. तर या गोष्टीमध्ये विद्यार्थी कमी पडतो. फक्त पुस्तके किंवा रेडीमेड नोट्स वाचणे, स्वतःची तयारी नसणे. आता बघा TETची रिक्वायरमेंट काय आहे हो? जो सिलेबस आहे बेसिक, तुम्ही 12वीपर्यंत नाही वाचू दे, पण तुम्हाला 5वी ते 10वी तरी वाचणं मस्टच आहे. तर तो बेसिक सिलेबस आहे तो तर तुम्हाला वाचायचा आहे. पेपर 1साठी तुम्हाला 7वीपर्यंत तरी वाचावं लागतं. पेपर 2साठी तुम्हाला 10वीपर्यंत वाचावंच लागतं बघा. इतकं जरी केलं तरी तुम्हाला आरामात 90+ मार्क्स मिळतात फक्त TETला. फक्त TETचा विचार करतोय आपण. आरामात मार्क्स मिळतात TETला. आणि CTETसाठी बघा 6वी ते 8वी फक्त NCERT पुस्तकं वाचायची आहेत. 6वी ते 8वी NCERT. आणि बघा याच्यामध्ये TETमध्ये पेपर 1साठी 7वीपर्यंत, पेपर 2साठी 10वीपर्यंत आपल्याला पुस्तके वाचावी लागतातच. आणि शालेय पुस्तकं आपण वाचत नाही आणि डायरेक्ट कुणाच्या तर कुठल्या तर लेखकाचं किंवा प्रकाशनामध्ये किंवा यूट्यूबवर किंवा इकडं तिकडं अफवांवर जे नाव चर्चेत आहे ते पुस्तक आणायचं, रेफर करायचं. ह्या पॉईंटचा त्या पॉईंटचा काही ताळमेळ लागत नाही. सिलेबस कधी बघितलेलं नसतं, सिलेबसचे पॉईंट कधी काढलेले असतात. रेडीमेड गोष्टींच्याकडं कल आपला वाढलेला आहे. त्यामुळे पण काय होतं तर आपला निकाल जातो. त्याच्यानंतर बघा शालेय पुस्तके. आता सांगितल्याप्रमाणे शालेय पुस्तकांचं आपण वाचनच करत नाही. शालेय पुस्तकामध्ये एक्झॅक्ट काय दिलेलं आहे, डाटा काय आहे, कोणत्या आकृत्या दिलेल्या आहेत, कोणती चित्र दिलेली आहेत, त्या चित्रामध्ये काय काय नमूद केलेलं आहे, टेबल दिलेले असतात बघा. त्या तक्त्यावर मोठ्या प्रमाणात 4 प्रश्न विचारलेले असतात. आता 12वीसाठी बघा 12वी 11वी 12वीचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये जे पाश्चात्य समाजसुधारक आहेत त्यांची किंवा त्यांचे सिद्धांत असतील, महत्त्वाचे नेते असतील त्यांचे सिद्धांत असतील, पुन्हा संस्था आहेत बघा, लोगो विचारलेले आहेत. तर हे सर्व तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्येच पाहायला मिळतील. आणि कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला सिलेबसची पुस्तकं वाचावीच लागतात. त्याच्यानंतर बघा नियोजन योग्य नसणं. कधी पेपर पेन घेऊन आपण कधी नियोजन केलंच नसतं. ह्या आठवड्यात पण काय करणार, महिनाभरामध्ये काय करणार, 6 महिन्यामध्ये काय करणार, पेपरच्या 1-2 दिवस आधी आपण काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा काहीही आपलं नियोजन नसतं. आणि त्यामुळे आपल्याला पेपर क्रॅक करता येत नाही. 7 नंबरचं कारण बघा, अनेक विद्यार्थी नोकरी करून अभ्यास करतात, कामाचा ताण. आता कार्यरत शिक्षकांना पण TET CTET क्वालिफाय असणं बंधनकारक केलेलं आहे बघा. त्यामुळं शिक्षक एकतर शाळेवर शिकवणे असते, पुन्हा शाळेवर शिकवणे तो एक ताण वेगळा, इतर जे शालाबाह्य कामे आहेत त्यांचा ताण वेगळा, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, सामाजिक स्थान असेल बघा, खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे कामाचा ताण येतो आणि म्हणावं तितका अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा टाईम मॅनेजमेंट होत नाही, कामाचा ताण असतो. आणि त्या सर्वामुळे जे काम करून मग गृहिणी असतील, नोकरी करणारे शिक्षक असतील तर त्यांचं नियोजन व्यवस्थित बसत नाही आणि त्यामुळे सुद्धा पेपर न पास होण्याचे हे एक महत्त्वाचं कारण आहे. आता पुन्हा बघा गृहिणीवर घरकाम व शाळेच्या जबाबदाऱ्या. पुन्हा जर ती एखादी गृहिणी असेल तर तिला घरकाम तर करावं लागतं, शाळेच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. किंवा जरी एखादी हाऊसवाईफ असेल तर बघा तर तिला एकतर सासरचं वेगळंच टेन्शन, त्याच्यानंतर घरच्यांचा दबाव, त्याच्यानंतर नवऱ्याची साथ असेल तर ठीक, नसेल तर वेगळंच टेन्शन. म्हणजे गृहिणींचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर एक संशोधन करण्याचा मोठा विषय आहे तो. मानसिक ताणतणाव, खूप साऱ्या जबाबदाऱ्यातून ताणतणावातून गृहिणी जात असते. त्यामुळे एखादी गृहिणीनं हा जर निर्णय घेतला स्पर्धा परीक्षा, त्यातल्या त्या TET असेल, MPSC असेल, तर त्याच्यावर बघा ती खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतात. त्यामुळं हे एक कारण असू शकतं. लॉजिक व योग्य टेक्निकची माहिती नसणे. आता फक्तच अभ्यास करायचा, पुस्तकं वाचायची आणि डायरेक्ट पेपरला जाऊन बसायचा. पण काही गोष्टी अशा असतात बघा, अभ्यासाच्या बेसिसवर आपण 50 ते 60% पेपर सॉल्व्ह करू शकतो. पण काही त्याच्यानंतरचं बघा, सगळीच मुलं पुस्तकं वाचलेली सगळीच मुलं एवढीच मार्क्स पाडू शकतात. तर त्याच्यानंतर बघा 100पैकी आणि 150पैकी बघा तुम्हाला किती येणार आहेत, आता 70 ते 80 प्रश्न येतील तुम्हाला अभ्यासातील आणि बाकीचे जे सगळे असतात ते आउट ऑफ बॉक्स असतात. मग अशा प्रश्नांना टॅकल कसं करायचं, त्याचे काही लॉजिक ठरलेले असतात, त्याचे काही टेक्निक ठरलेले असतात. या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, कधी त्याच्यावर विचारच केलेला नसतो किंवा ते कधी जाणून घ्यायचा पण प्रयत्न केलेला नसतो. त्यामुळे लॉजिक टेक्निक या गोष्टी माहीत नसणे हे एक कारण आहे. टाईम मॅनेजमेंट बघा, काही जण काय करतात, फक्त पुस्तकं वाचायची, टेस्ट सिरीज
टेस्ट सिरीज सोडवण्याचं पण प्रमाण खूप कमी आहे. आता थोडंसं यावर्षी थोडंसं फार वाढलेलं आहे बघा. अवेअरनेस आलेला आहे. ऑनलाईन टीचिंग असेल किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, त्यामुळे थोडाफार फरक जाणवतो आहे. पण तरी पण बघा, त्याच्यामध्ये पण कन्सिस्टन्सी नसल्यामुळे किंवा वरची जी सर्व कारणं आहेत त्याला धरून बघा, टाईम मॅनेजमेंट नसणे, डायरेक्ट आपण पेपरला जातो आणि 150 प्रश्नांना सामोरे जातो आणि डायरेक्ट गेल्यावर बघा कुठं टाईमचा काही ताळमेळच लागत नाही. शेवटच्या वेळी आपल्याला कळतं की बाबा आपले 10 ते 15 प्रश्न राहिलेले आहेत आणि असेच गोळे भरायचे. पुन्हा कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, एक प्रश्न नाही आला तर 3-4 मिनटं आपली तिथंच जातात बघा विचार करण्यात. किंवा जर असे ट्रॅप असतात, गणितामध्ये क्वेश्चन असतात, गणित सोडवण्यामध्ये खूप टाईम लागतो पेपर एकसाठी बघा पर्टिक्युलर, आणि त्यामुळं कोणतं गणित स्किप करायचं, कोणतं गणित पहिला सोडवायचं, कोणता प्रश्न पहिला घ्यायचा, कोणता नंतर सोडवायचा, कोणता गोल करून पुढे जायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ताळमेळ लागत नाही. त्यामुळं टाईम मॅनेजमेंट हा पण खूप मोठा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर प्रश्नांचा सराव न करणे व परीक्षेला विचारलेली न सोडवणे. आता प्रश्नांचा सराव म्हणजे काय बघा, बाजारामध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत, तर त्यांच्या मागे आपण लागतो. पण ॲक्च्युअल TETनं बघा याच्या आधी जेवढे पेपर घेतलेले आहेत ते प्रश्न आपण ॲक्च्युअली किती सोडवतो? नाही सोडवत. आणि आपण रेडीमेड जे सिलेबसनुसार चॅप्टर वाईज बघा, चॅप्टरमध्ये पडलेले किंवा चॅप्टरवर आधारित प्रश्न असतात ते आपण सोडवायला घेतो. ठीक आहे, ते पण सोडवायचेच आहेत, पण सगळ्यात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे? आपला सिलेबस आणि आपला प्रश्नपत्रिका हाच आपला खरा आरसा आहे. ती परीक्षा पास होण्यासाठी तोच खरा आरसा आहेत. आणि टी किंवा CTET एक्झाम देणार असाल तर TETच्या प्रश्नपत्रिका आणि CTETच्या एक्झामच्या जे प्रश्नपत्रिका आहेत त्याच पहिला तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, प्रश्नामध्ये कोणत्या घटकावर भर दिलेला आहे, कोणते घटक जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत, या सर्व गोष्टींचा अंदाज तुम्हाला कधी येतो? ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल पेपर सॉल्व करता किंवा ते प्रश्न सारखे सारखे पाहता, त्यांचा सराव करता त्यावेळी. आणि त्यामुळे बघा, बाकीचे प्रश्न सोडवतो पण एक्झॅक्ट परीक्षेला कसे प्रश्न आलेले आहेत ते आपण सोडवलेले नसतात. त्यामुळे हे पण एक कारण असावं. आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज बघा, तुमचा PYQचाच अभ्यास चांगला झालेला असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज कोणतीही लावू शकता. आणि त्याच्यातून टाईम मॅनेजमेंटसाठी बघा, ह्याचा महत्त्वाचा रोल काय आहे टेस्ट सिरीजचा? तर टाईम मॅनेजमेंट. तेवढ्या ठराविक वेळेमध्ये आपले तेवढे प्रश्न कव्हर होणे, 150 प्रश्न कव्हर होणे, हा एकच मोठो आहे टेस्ट सिरीजचा. पण कधी टेस्ट सिरीज लावायच्या कधी बघा, ज्यावेळी आपल्याला सिलेबस व्यवस्थित समजलेला आहे, आपले PYQची रिव्हिजन चांगली झालेली आहे, आपली PYQवर कमांड आलेले आहे आणि PYQचं स्वरूप आपल्याला समजलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे असते? टेस्ट सिरीज लावायची आहे. ही सर्व झाली बघा तर अपयश येण्याची किंवा नापास होण्याची कारणे. आता बघा मग काय करायचं? उपाय असू शकतात ना, प्रत्येक गोष्टीला उपाय आहेत. तर बघा, अभ्यासाची योग्य पद्धत समजून घेणे पहिला उपाय. दुसरं, PYQ ॲनालिसिस आणि सिलेबस प्रथम काय करणे? पूर्ण करणे. नंतर TETसाठी स्टेट बोर्ड आणि CTETसाठी NCERT हाच पहिला कंटेंट वाचणे. आणि आता बघा, जे येणाऱ्या TET CTETची तयारी करत आहेत त्यांनी तर सुरुवातीला बघा पहिला स्टेट बोर्ड आणि NCERTवर तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग रेडीमेड पुस्तकाच्या मागे धावलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, स्वतःच्या हाताने नोट्स तयार करा. ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा. छोटी मुलं आहेत, 5वी 6वी 7वी 8वीची मुलं आहेत बघा, डाटा आपल्यासाठी 10 पानं असतील त्यांच्या पुस्तकातील, तर बघा तो सर्व डाटा कलेक्ट करून त्याचे महत्त्वाचे पॉईंट काढले तर आपलं एकाच पानामध्ये सर्व बसून जातं आणि आपल्यासाठी त्या 10 पानापैकी हे एकच पान महत्त्वाचं असतं आणि तो सगळा डाटा ह्या एका पानामध्ये बसवायचा आहे बघा. म्हणजे पृथ्वी संबंधित माहिती असेल, पृथ्वीची परिवलन गती असेल, त्याच्यानंतर परिभ्रमण गती असेल, हे बघा 10 पानामध्ये माहिती खूप छान एक्सप्लेन करून त्या मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार मांडलेली असते. त्यामुळं त्यापैकी आपल्याला माहितीसाठी किंवा आपल्याला लागणारी माहिती फक्त एकच पान असू शकते, पण ती माहिती आपल्याला वेगळी काढता आली पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या हाताने नोट्स तयार करणं खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर बघा, दररोज अभ्यासाचा ठराविक वेळ निश्चित करा. तुम्हाला जो वेळ मिळतो तर एक स्पेसिफिक बघा, संध्याकाळी 7 ते 8 किंवा 7 ते 9 असे तुमचे टाईमचे जे शेड्यूल आहे ते तुम्ही बनवलं पाहिजे बघा. आणि एक सवय लागते, आज 8 वाजता बसले, उद्या 9 वाजता बसले, परवा 10 वाजता बसले, असं होतं नाही. त्यामुळं रोजचा जो काही तुमचा ठराविक तुमच्या वेळेनुसार बघा, तुमची सर्व कामे आवरून, तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून जो काही 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल, तर तिथून तुम्ही सुरुवात केलेली पाहिजे. आणि बघा, एखाद दुसऱ्या वेळी ठीक आहे, पण रोजच तसं होत असेल तर मग मेंटॅलिटी राहत नाही. आपलं बघा, माइंड कसं असतं की सवयीचं गुलाम असतो, डोकं कसं असतं? सवयीचं गुलाम असतं. आपण जशी सवय लावू त्याप्रमाणे आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळत जातात बघा. रोज आपण 8 वाजता अभ्यासाला बसू तर दुसऱ्या दिवशी आपलं डोकं आपल्याला
एक एक हे सिग्नल दिला जातो बघा की आता 8 वाजलेले आहेत तर आपल्याला आता अभ्यासाला बसायचं आहे. त्यामुळं एक ठराविक वेळ निवडायची आहे आणि त्याच वेळी आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे. त्याच्यानंतर बघा काही लॉजिक्स असतील, टेक्निक असतील तर ते जाणून घ्यायचे आहेत. त्याच्या संबंधित यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते सर्च करायचे आहेत आणि ते सर्व लॉजिक असेल, टेक्निक असतील, आपले जे PYQ आपण सोडवत असतो त्यावेळी ते सगळे अप्लाय करून बघायचे आहेत. ॲक्च्युअल वर्क होतात का, किंवा आता हा प्रश्न सोडवताना मी माझं लॉजिक कसं वापरेन, इथं त्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलं होतं, पण मी आता हे प्रश्न सोडवताना तेच लॉजिक लागते का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः अप्लाय केल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसार काय केलं पाहिजे तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे बघा, त्या लॉजिकचा, त्या टेक्निकचा. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट. आता सर्वांना सर्व कामं आहेत बघा, इथं न काम करणारे, घरी बसून अभ्यास करणारी पण मुलं आहेत आणि सर्व जबाबदाऱ्या पार पडून, सर्व कामे करून, अगदी थोड्याफार वेळामध्ये अभ्यास करणारी पण मुलं आहेत. पण हे कारण आपण देऊ शकतो का की की माझ्याकडं टाईम नाही, तर नाही बघा. याच्यासाठी स्पर्धा परीक्षा, मग ती कोणतीही असू दे, TET असेल, CTT असेल, कंबाईन असेल, कोणतीही असू दे, सरळ सेवा असेल बघा, इथं सर्व समान असतात, सर्व समान असतात. गरीब पण तिथंच, श्रीमंत पण तिथंच, कमी वेळ असणारे पण तिथंच आणि जास्त वेळ असणारे पण तिथंच. त्यामुळं हे आपण कारण देऊ शकत नाही, पण ते आपण पॉझिटिव्हली घेतो. उलट बघा, जास्त ज्यावेळी माणूस एखादी कृती करत असतो किंवा जास्त कामामध्ये असतो, गुंतलेला असतो, त्यास बघा तो जास्तीत जास्त वेगाने कार्य करत असतो. बघा, एक दिवस तुम्हाला सुट्टी असेल तर कंटाळ येतो अक्षरशः. त्यामुळं टाईम मॅनेजमेंट हे आपण आपल्या सोयीनुसारच केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, टेस्ट सिरीज नेहमी सोडवावं, विश्लेषण करा. ज्यावेळी PYQवर कमांड येईल त्यावेळी काय करा, तुम्ही एखादी टेस्ट सिरीज परचेस करू शकता आणि ती टेस्ट सिरीज तुम्ही सोडवा, त्याचं विश्लेषण करा. विश्लेषण करण्यामुळे काय होतं बघा, खूप सारा डाटा एखादा बघा, आता सपोज आता 150 प्रश्नाची TETची एक प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यापैकी आज 30 प्रश्न मी घेतले. 30 प्रश्न घेताना आता समजा मी 30 प्रश्न घेतले कशाचे, तर SST मधील बघा 60 प्रश्नापैकी 30 प्रश्न घेतले. आता हे 30 प्रश्न, त्याच्यामध्ये इतिहास असेल, त्याच्यामध्ये भूगोल असेल, त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र असेल. मग बघा, 6वीचे इतिहास तुम्हाला वाचावा लागेल, 7वीचा इतिहास वाचावा लागेल, 8वीचा इतिहास, ते ऑटोमॅटिक तुमच्याकडनं ती पुस्तकं चाळली जातात आणि ती चाळता चाळता त्याच्यामध्ये पहिला धडा कोणता आहे, दुसरा कुठला आहे, तिसरा कुठला आहे, मग पहिल्यात काय आहे, दुसऱ्या धड्यामध्ये काय माहिती आहे, हे ॲटोमॅटिक तुम्हाला तुम्ही कधी हे सर्व गोष्टी केल्या आणि त्याच्यात तुम्ही कधी त्याच्यामध्ये माहीर झाल्या तुम्हाला कळणारच नाही बघा. एक 5 प्रश्नपत्रिका जर तुम्ही स्वतः कुणाचीही मदत न घेता स्वतः जर ॲनालिसिस केला तर तुम्हाला इतकं जास्त फील होईल बघा. एक आठवड्यामध्ये जर तुम्ही बघा, समजा एक 150 प्रश्नांचं एक प्रश्नपत्रिका आहे, एक आठवडा घ्या तुम्ही, एक 7 दिवसामध्ये ती ॲनालिसिस करा. त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवेल बघा, ते 150 प्रश्न प्रॉपर व्यवस्थित कोणत्या पुस्तकातून तो प्रश्न आलेला आहे, किती नंबरच्या टॉपिकमधून आलेला आहे, कोणत्या पेज नंबरवरून आलेला आहे, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला बघा 1 ते 2 महिन्याचा अभ्यास केला असं फील येईल तुम्हाला, किंवा याच्या आधी कधी आपण असा अभ्यास केलेलाच नाही हे तुम्हाला ॲटोमॅटिक समजू लागेल. आणि त्याच्यामधला तुमचा इंटरेस्ट जर वाढला, तुम्ही 4-5 प्रश्नपत्रिका जर ॲनालिसिस केला तर बघा, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळं वेगळे इफर्ट्स घेण्यापेक्षा, वेगळी काहीतरी माहिती गोळा करण्यापेक्षा, महागड एक क्लास लावण्यापेक्षा स्वतः जर काम केलं तर बघा, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. मी स्वतःच्या अनुभवाने सांगत आहे तुम्हाला. स्वतः जर तुम्ही पेपर ॲनालिसिस केलात तर तुम्हाला कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे. त्याच्यानंतर काम किंवा घराची जबाबदारी असली तरी रिअलिस्टिक प्लॅनिंग. बघा, काही जरी असलं, मग आता मी 10 तास अभ्यास करणार, मी 12 तास अभ्यास करणार, परवा 14 तास करणार, असं होतं नाही. तुम्ही 6 तासाचं नियोजन केलं तर तो अभ्यास तुमचा 4 तास होईल बघा. 4 तासाचं केलं तर 2 तासाचं होईल. काही इमर्जन्सी येऊ शकते. मग आता 6 तासाचं झालेलं, मग मी 9ला बसणार होते, आता 10 वाजले, आता राहू दे, उद्या करू, असं नको. तुमची फ्लेक्झिबिलिटी ठेवा आणि काय करा, जे ॲक्च्युअल वर्क होईल असंच टाईम मॅनेजमेंट किंवा असंच टाईम टेबल बनवा. आता बघा, एक गोष्टीचा आपण व्यवस्थित विचार करू. योग्य नियोजन म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर 2 बघा, अभ्यासक्रम समजून घ्या, घटकनिहाय अभ्यास करा. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त वाचा, वारंवार आलेले प्रश्न ओळखा, नोट डाऊन करा. त्याच्यानंतर बघा, TETसाठी तुम्ही स्टेट बोर्डच वापरा आणि CTETसाठी किंवा CTETसाठी तुम्ही NCERTचीच पुस्तके अवेलेबल आहेत, तीच वापरा. तुम्हाला इतर कोणतेही पुस्तक वापरायची गरज नाही बघा. पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन करा, संकल्पना समजून घ्या, समजेपर्यंत वाचा. आणि संकल्पना नाही समजली तर आहे की यूट्यूब आपलं, कशाला पाहिजे मोठा क्लास. बघा, यूट्यूबवर ते टाका किंवा आता ChatGPTचं आहे तर बघा, टाका तिथं ग्लोब टाका, मराठीमधून हिंदीमधून माहिती द्या असं जर आपण टाकलं तर
तिथं भरपूर खटखट खटखट माहिती पडत जाते बघा. तुम्हाला कुठल्या भाषेतून हवे अगदी त्या भाषेतून. त्यामुळं पुनरावृत्ती केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे, संकल्पना समजेपर्यंत गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच मग पुढे गेलं पाहिजे बघा. रिव्हिजन करायचे आहे, यूट्यूबचा आधार घ्यायचा आहे, ChatGPTचा आधार घ्यायचा आहे. आजचे काम आजच करा, उद्यावर ढकलू नका. तुमचं एक दिवसाचं प्लॅनिंग त्या दिवशीच तुमचं पूर्ण झाले पाहिजे. ते जर दुसऱ्या दिवशी गेलं, तिसऱ्या दिवशी असं करत मग पेपर आपला बघा पेपर झाला तरी आपलं काहीही त्यातलं झालेलं नसतं. त्यामुळे बघा मग त्याच्यानंतर मग पुढची TET, पुढची CTT तिथंपर्यंत मग आपण काय करत जातो, ते प्लॅनिंग काय करत जातो, ते चालढकल करत पुढे पुढे घेऊन जातो. त्यामुळे असं करू नका. आजचं काम आजच करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर छोटी छोटी उद्दिष्ट ठेवा. आज मी 10 धडे पूर्ण करणार, उद्या 5 करणार, असं काहीही करू नका. एकच धडा करा, एका धड्यातला 4-5 पॉईंट करा, पण छोटी छोटी उद्दिष्ट ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं TET CTET तुम्हाला शिक्षकांना तर माहीतच आहे बघा. 80% यश कशावर अवलंबून असतं? आपली भावनिक बुद्धिमत्ता, आपली मेंटल पीस, आपली हेल्थ जपा. कशाची? मनाची. भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक जी बुद्धिमत्ता आहे बघा, स्ट्रेस तणावरहित आपली भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. किंवा डोक्यावर ताण येईल अशा गोष्टी शक्यतो टाळा. एखादी निगेटिव्ह व्यक्ती असेल, निगेटिव्ह गोष्ट असेल, ती तुम्हाला सतावत असेल तर अशा गोष्टींपासून या पिरियडमध्ये किंवा ह्या अभ्यासाचा जो पिरियड आहे किमान त्या वेळेपर्यंत तरी लांब राहा. वादविवादाचे प्रसंग असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. आता शक्यतो बघा जी सासरमध्ये गृहिणी वगैरे असते सगळ्यांनाच हा प्रसंग येतो, पण शक्यतो ज्या सासरी अभ्यास करणाऱ्या मुली आहेत त्यांच्या मध्ये हे सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळतं बघा. नणंद बोलली, सासू बोलली, नवरा रागवला, इतर माणसांनी बोलले, कोण ऐकत नाही, कोण बोलत नाही. खूप भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप खूप डिस्टर्ब होऊन जाते. त्यामुळं आपलं मन कसं डिस्टर्ब होणार नाही, त्याच्या नैराश्यामध्ये सापडणार नाही, या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि बघा कुठलीही गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही पॉझिटिव्ह वेने जर गेलात तरच तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतील. जर हे होणारच नाही, मला जमणारच नाही, मला वेळच मिळणार नाही, निगेटिव्ह गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस केला तर तुम्हाला रिझल्ट पण निगेटिव्हच मिळतील. त्यामुळे शक्यतो पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह वागा आणि काय करा, पॉझिटिव्हलीच काय करा, रिझल्टची अपेक्षा करा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा आणि आपली जी मानसिकता आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन आता सांगितलेला आहे. नकारात्मक लोक असतील, नकारात्मक गोष्टी असतील तर त्यांच्यापासून शक्यतो लांब राहायचा प्रयत्न करा. जर लांब राहताच येत नसेल तर शक्य तितका कमी संपर्क येईल याची खबरदारी घ्या आणि बालकासारखे शिका. लर्न लाईक ए चाइल्ड एक म्हण आहे बघा इंग्रजीमध्ये, म्हणजे लहान बाळ बघा जमेपर्यंत ते करतच राहतं, दिवसभर एकच कृती करतं. तसं समजेपर्यंत गोष्टी शिका. म्हणजे मला हे येतच आहे, 5वीचं आहे, मग मी कसं करायचं, असं करू नका. तर 5वीच्या पुस्तकामध्ये पण काही परिसर अभ्यासचं पुस्तक काढून बघितलं बघा तर तारे असेल, ग्रह असेल, उपग्रह असेल, या सगळ्या कन्सेप्ट आहेत, भरती ओहोटी असेल, तर यासुद्धा तुम्ही अगदी पहिल्यापासून अगदी 5वीच्याच मुलांच्या पद्धतीने विचार करून तुम्ही म्हणजे 5वीचाच विद्यार्थी होऊन काय केलं पाहिजे तर तुम्ही शिकल्या पाहिजेत, बालकासारखं शिकल्या पाहिजेत. मला हे येतं या आविर्भावामध्ये राहू नका आणि जिज्ञासेने आणि मनापासून शिका. त्याच्यानंतर बघा प्रक्रियेचा आनंद घ्या. अभ्यासाची प्रक्रिया काय केली पाहिजे, एन्जॉय केली पाहिजे. जरी वाटत नसेल तर त्याच्यामध्ये आनंद शोधला पाहिजे, तरच बघा यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि आता सोशल मीडियामुळे बघा मोबाईल असेल, TV असेल, इतर सोशल साईट्स असतील बघा, त्याच्यामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, तर याच्यापासून शक्यतो लांब राहण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने बघा जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर नक्की बघा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही TET आणि CTET पास होऊ शकता. रिक्वायरमेंट ओळखा. तुम्हाला TETला बघा 5वीपर्यंतचे वर्ग असेल तर 5वीपर्यंत शिकवायचं आहे, त्याच्यानुसार पहिला अभ्यासक्रम त्याचे स्वतः मुद्दे लिहून काढा. त्याचे एक 5 वर्षाचे पेपर काढा. 5 वर्षाचे पेपर तुम्ही हे करा, झेरॉक्स मारून घ्या किंवा बाजारामध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत ॲनालिसिसची तर ती वाचा. यूट्यूबवर ॲनालिसिसचे जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. पडलेलीच गणितं करा, त्याच टॉपिकवर भर द्या. अशा जर पद्धतीनं तुम्ही स्मार्टली बघा अभ्यास केला तर पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही आरामात पास होऊ शकता. आणि मोस्ट बघा स्टेट बोर्ड आणि NCERT ह्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. वाचताना पहिला तिथूनच सुरुवात करायची आणि त्याचा एकदा गाभा किंवा त्याच्यामध्ये कोअर कंटेंट काय आहे हे जर लक्षात आलं त्याच्यानंतर मग तुम्ही रेडीमेड जी नोट्स आहेत तिकडे तुम्ही वळलात तरी चालेल. आता बघा CTET 2026साठी जे बघा आपण SSTचे 5 सेट कवर केलेले आहेत. 5 सेट
5 प्रश्नपत्रिका आपण SSTच्या, त्याच्यामध्ये 300 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तर 300 क्वेश्चन ते व्हिडिओ सगळे पाहून घ्या. त्याच्यानंतर मराठीचे बघा, भाषा 1, भाषा 2, अध्यापनशास्त्र, व्याकरण याच्यावर काय प्रश्न आलेले आहेत. प्रत्येकी आपण 6 सेट कव्हर केलेले आहेत, भाषा 1 आणि भाषा 2चे. तर हे सर्व तुम्ही सेट पाहून घ्या. ह्याच्यामध्ये बघा मराठीचे आपण 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर हिंदीचे 3 सेट कव्हर केलेले आहेत. आणि आजपासून बघा आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. तर याच्यामध्ये बघा अध्यापनशास्त्र डाटा कंटेंट कमी आहे. SST अध्यापनशास्त्र. कशाचं अध्यापनशास्त्र? SSTचं. 20 मार्काला 20 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये बघा आज आपण पहिला चॅप्टर घेतलेला आहे आणि या पहिल्या चॅप्टरमधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण त्याचे थेअरी पण क्लिअर केलेले आहे आणि या पहिल्या चॅप्टरवर किती PYQ आलेले आहेत किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्यातले सगळे 15 PYQ केलेले आहेत. विथ एक्सप्लेनेशन आपण ते कव्हर केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आता इथून पुढे राहिलेले 14-15 दिवस आहेत तर ते आपली सिरीज चालू राहील बघा. अध्यापनशास्त्राचे प्रश्न तिथून क्लिअर होतील. म्हणजे 20 प्रश्नांचा तुमचा काय झालेला आहे बघा, प्रश्न मिटलेला आहे. तुम्ही NCERTची पुस्तकं वाचा, नसेल तर आपले व्हिडिओ पहा किंवा मॅरेथॉन क्लासेस मी पण शक्यतो अरेंज करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जिथं जिथं मॅरेथॉन क्लासेस अवेलेबल आहेत बघा, NCERT 6वी, NCERT 7वी, NCERT 8वी, इतकं जरी केलं तरी 60 पैकी तुम्हाला आरामात तुम्ही 50 पर्यंत जाऊ शकता. कमीत कमी 45, जास्तीत जास्त बघा 45 प्लस कितीही पडू शकतात. मग एक 45 ते 50 स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. आणि लँग्वेजचा जो सेक्शन आहे याच्यामध्ये बघा, कुणाला ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी बघा मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. आता बघा पेपर 1 असू दे, पेपर 1, 2 असू दे, कोणताही विषय असू दे, पेपर 1, पेपर 2, भाषा 1 असू दे, भाषा 2 असू दे, तो भाषा 1साठी तुम्ही या तिन्हीपैकी कोणताही विषय, भाषा 2साठी या तिन्हीपैकी कोणताही विषय, फक्त उतारा कविता, पेपर 1साठी उतारा कविता असते, पेपर 2साठी 2 उतारे असतात. तेवढेच तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल बघा. अध्यापनशास्त्राचे जे प्रश्न असतात ॲज इट इज तुम्हाला गुगल ट्रान्सलेट केलेले तिन्हीमध्ये दिसतील. म्हणजे मराठीला जे प्रश्न आहेत तेच हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेले असतात, तेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेल्या असतात. हे आपण बघा लाईव्ह आपण दाखवलेलं आहे आणि तसे प्रश्न पण मी वेगळे काढून तुम्हाला तिथं दिलेले आहेत. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला आणि मराठी हिंदी तेच टॉपिक करायचे जे व्याकरणामध्ये आलेले आहे तेवढं जरी केला, अध्यापनशास्त्र एक 5 ते 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून जर तेवढेच पॉईंट जर कन्फर्म व्यवस्थित केले तर बघा इथं तुम्हाला 45 प्लस पडले, इथं 45, इथं 45 झाले की 90 मार्क्स. का नाही पास होत सांगा? हे झाले CTETचं. आणि TETचं बघा, TETसाठी आपण पूर्ण नियोजनासाठी आपण वेगळं लेक्चर घेऊया, त्याच्यानंतर आपण प्रॉपर नियोजन घालूया. कारण अजून TETला वेळ आहे, जूनमध्ये TET लागेल शक्यतो. आणि CTET झाले की आपण पुन्हा TET आणि सरळ सेवा तलाठी असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल, तर या सर्व परीक्षांसाठी आपण कंटेंट प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे चॅनलशी नक्की जोडले गेले राहा आणि चॅनलला नक्की लाईक करा. चालेल, धन्यवाद.